जय जय रघुवीर समर्थ। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा। गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। अनेन प्रियतां देवो भगवान जानकीपतिः, श्रीरामचंद्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतम्। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। प्रभू श्री रामचंद्रांना, श्री हनुमंतांना, श्री समर्थांना आणि श्रद्धेय श्रीराम महाराजांना वंदन करूया। त्याचप्रमाणे सद्गुरुनाथांनाही वंदन करू। या सगळ्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी कायम स्वरूपी आहे, या श्रद्धेने चिंतनाला प्रारंभ करूया। श्रद्धेय श्रीराम महाराजांनी सुरू केलेली ही नामसाधनेची परंपरा अत्यंत श्रद्धेने आणि नियमितपणे चालवणाऱ्या सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन करते आणि त्यांना शुभेच्छा देखील देते। त्याचप्रमाणे या अत्यंत पवित्र अशा कार्यक्रमामध्ये चिंतनाची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल सगळ्यांचे आभार न मानता त्यांच्या ऋणातच राहते आणि चिंतनाला प्रारंभ करते। अर्थात हे प्रास्ताविक सुरुवातीला घेण्याची गरज असतेच, कारण नंतर बोलण्याच्या ओघामध्ये ते राहून जातं आणि आपल्याच माणसांचे आभार मानायचे नसतात हे अगदी निश्चितच आहे। पण तरी देखील अशा कार्यक्रमांमध्ये चिंतनाची संधी उपलब्ध होणे हे भगवंताच्या नियोजनाचा एक भाग आणि सद्गुरूंच्या आशीर्वादाचा दुसरा भाग। त्यामुळे मनातून आनंद हा होतच असतो, तो व्यक्त झालाही पाहिजे। या भावनेने एवढीच प्रस्तावना मला असं वाटतं पुरेशी आहे। चिंतनाला आपण प्रारंभ करूया। आजच्या चिंतनाचा विषय आहे नाम घेता फुकाचे। हा विषय समोर आल्याबरोबर श्री समर्थ रामदास स्वामी जी त्रिसूत्री आहे, म्हणजे आत्माराम, दासबोध आणि मनोबोध किंवा मनाचे श्लोक, या तीन ग्रंथांना श्री समर्थ संप्रदायाची त्रिसूत्री म्हटलं जातं। त्या तीन ग्रंथांपैकी मनाच्या श्लोकांची आठवण होणं अत्यंत अपरिहार्य आहे, कारण श्री समर्थांनी 205 श्लोकांच्या या ग्रंथामध्ये 4 श्लोक असे दिलेले आहेत की ज्यामध्ये नाम घेता फुकाचे ही टॅगलाईन आलेली आहे। म्हणजे हे ध्रुवपद म्हणूया किंवा वारंवार येणारा एखादा शब्द, असा स्वरूपाचं जे आपल्याला अत्यंत महत्वाचं असतं, सांगायचं असतं सकल संतांना, ते अशा पद्धतीने त्या श्लोकांमध्ये घेत असतात। म्हणून ते श्लोक आहेत 88, 91, 93, 114 असे हे 4 श्लोक समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये घेतलेले आहेत। आणि प्रसिद्ध श्लोक आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे। अर्थात हे श्लोक आपण आता सावकाश सावकाश बघणार आहोत, पण तरी एकदा त्यांचं पठण करून घेऊया आणि मग एकेका श्लोकाच्या माध्यमातून आजचा विषय स्पष्ट करण्याचा प्रयत्न करूया। 88वा श्लोक आहे, बहु चांगले नाम या राघवाचे, अति साजरे स्वल्प सोपे फुकाचे, करी मूळ निर्मूळ घेता भवाचे, जीवा मानवा हेची कैवल्य साचे। लगेचच 91वा श्लोक समर्थ देतात, नको वीट मानू रघुनायकाचा, अति आदरे बोली जे राम वाचा, नवेचे मुखी ना सापडे रे फुकाचा, करी घोषत्या जानकी वल्लभाचा। त्यानंतर 93वा श्लोक आहे, जगी पाहता देव हा अन्नदाता, तया लागली तत्वता सार चिंता, तयाचे मुखी नाम घेता फुकाचे, मना सांग पारे तुझे काय वेचे। आणि 114वा श्लोक आहे, फुकाचे मुखी बोलता काय वेचे, दिसेन दिस अभ्यांतरी गर्व साचे,
क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे, विचारे तुझा तूच शोधोनी पाहे. आणि एक प्रसिद्ध श्लोक आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, तो मनाच्या श्लोकांमध्ये नाही आहे, पण तो देखील आपण आपल्या आजच्या चिंतनामध्ये समाविष्ट करून घेऊ शकतो. तो रोज आपण भोजनाच्या समयी बहुतेक सगळेजण म्हणत असो, आपल्या पिढीपर्यंतचे सगळेजण. पुढच्या पिढीची मला कल्पना नाही, पण आपल्या घरामध्ये आपण हा सगळ्यांना शिकवतो, सगळेजण म्हणत असतील. आपल्या मात्र अत्यंत अंगवळणी पडलेला हा श्लोक आहे. आणि म्हणून आपण या माध्यमातनं म्हणजे नकळत का होईना, पण भगवंताचं नाम भोजनाच्या समयी घ्यायची आपल्याला सवय आपल्या आई वडिलांनी लावली, ते संस्कार आपल्यावर केले. आणि म्हणून आपण या मार्गावर अलगदपणे हळूचपणे कसं येऊन पोचलो ते आपल्यालाही कळलं नाही, हे आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहेच. तो श्लोक आहे, वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदरभरण नो हे जाणीचे यज्ञ कर्म. आता या 5 श्लोकांची पंचारती आपल्याला ओवाळायची आहे. आपण आरती करताना नेहमी म्हणतो की पंचारती ओवाळूया भगवंताला, सद्गुरूंना. आणि अशी पंचारती ओवाळली की ते आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपलं ध्येय गाठण्यासाठी आपल्याला निश्चितपणे मदत करतात. पण नुसतं पंचारती ओवाळून होत नाही, तर त्याची संगती लावून घ्यावी लागते. या श्लोकांची संगती लावून घ्यायची आणि त्याप्रमाणे त्याचा निष्ठेने किंवा सातत्याने अभ्यास करायचा, असं समर्थांना आपल्याला या सगळ्या श्लोकांच्या माध्यमातून सांगायचं आहे. फुकाचे हा शब्द म्हटल्यानंतर अत्यंत सोपं, फुकट असे अर्थ आपल्या समोर येतातच. पण आपण जसं लहान मुलांना त्यांनी एखादं काम करण्यासाठी आमिष दाखवतो की हे तू केलंस तर मी तुला चॉकलेट देईन, बिस्किट देईन किंवा एखादी वस्तू त्याला हवी असेल ती देईन, असं ज्या पद्धतीने आपण लहान मुलांना सांगत असतो, तसंच आपण संतांच्या समोर लहानच असतो. त्यामुळे आपल्याला देखील त्यांनी हा शब्द देऊन एक थोडंसं काय म्हणूया आमिष दाखवलेला आहे. त्यामुळे त्या पद्धतीने त्याचा आज आपण विचार करणार आहोत. ही संगती लावून घेतली की आपल्या मनात निश्चित झालं पाहिजे की इतर साधनांपेक्षा नामस्मरण हे अत्यंत सोपं साधन आहे. कारण इतर साधनांची कठीणता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्या साधनांनी कदाचित आपलं ध्येय, आपलं म्हणजे मानवाचं ध्येय, जे परमार्थ प्राप्त करून घ्यायचं आहे, हेच सगळ्या मानवी जीवनाचं ध्येय आहे. लौकिक जीवनामध्ये ध्येय वेगवेगळी असू शकतात, ती असायलाही पाहिजे, त्याप्रमाणे प्रयत्न केले पाहिजे. पण ते प्रयत्नांनी ते साध्य होईलच असं नाही, कारण तो परत प्रारब्धाचा विषय ठरतो. आपल्याला प्रारब्धाकडे आज जायचं नाहीये. पण म्हणून लौकिकातलं ध्येय आपल्याला प्राप्त होईलच असं आपल्याला 100% सांगता येत नाही. परंतु भगवंताचं नाम जर आम्ही अत्यंत श्रद्धेने, अत्यंत शरणागतीने, सातत्याने घेतलं तर आपलं हे मानवी जीवनाचं ध्येय म्हणजे परमार्थ प्राप्त करून घेणे, म्हणजे भगवंताशी एकरूप होणे, हे सहज प्राप्त होऊ शकतं, असा सकल संतांनी आपल्याला आशीर्वाद दिलेला आहे. आणि म्हणून त्या अनुषंगाने आपल्याला या सगळ्या श्लोकांचा विचार परत एकदा करायचा आहेच. म्हणून परमार्थाची साधनं जी इतर साधनं आहेत त्याचा आधी थोडासा विचार करू. सगळ्यांना माहिती आहे, पण तरी देखील समर्थ म्हणतातच की नाही दासबोधामध्ये, विवरता विशेषा विशेष कळो लागे. म्हणून इतर साधनांची कठीणता आधी लक्षात घेऊ, म्हणजे मग आपल्याला नामस्मरण हे साधन किती सोपं आहे हे आपलं ठाम मत होईल किंवा निश्चय होईल. आणि निश्चय होणं गरजेचं असतं परमार्थामध्ये. निर्णय आपले अनेक बाबतीत होतात, पण निर्णय केव्हा सुटून जातो, तुटून जातो किंवा तो काळाच्या पडद्याआड जातो हे आपल्याला सांगता येत नाही. परंतु एकदा निश्चय झाला की ती गोष्ट आपण करतोच. म्हणून आपल्याला निश्चय झाला पाहिजे की आम्हाला नामस्मरण करायचंच आहे आणि केवळ नामस्मरणानेच आम्हाला आमचं ध्येय प्राप्त होणार आहे. हा निश्चय होण्यासाठी इतर साधनांची कठीणता थोडीशी आपण लक्षात घेऊया. उदाहरणार्थ आहे व्रतवैकल्य, पूजा. पूजेपासून सुरुवात होते, पण आता आपल्याला माहिती आहे पूजा करायला देखील आपल्याला वेळ नसतो. आणि ती भगवंताची पूजा अत्यंत साग्र संगीत झाली पाहिजे. त्याला सगळे जे उपचार करायचे आहेत त्या सगळ्या वस्तू उपलब्ध असल्या पाहिजे.
हे सगळे नियम आहेत त्याला. मग ते आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये दोघंही पती पत्नी जर नोकरी करत असतील तर मग एकमेकांवर आज तू पूजा कर, आज तू पूजा कर, अशा पद्धतीचं काय त्यांचे संवाद आपल्याला ऐकायला मिळू शकतात. आणि मग जो कोणी करत असतो तो अत्यंत घाईघाईने किंवा ज्याला उरकून टाकणे अशा पद्धतीने पण ते होऊ शकतं. आणि म्हणून पूजेचा जरी आपण विचार केला तर भगवंताची पूजा आपण शांततेने आजच्या काळामध्ये आजच्या जीवनाला अनुसरून करू शकूच असं होत नाही. म्हणून त्याची असलेली ती काय कठीणता आहे ती आता आपण लक्षात घेतली. त्याचप्रमाणे समजा व्रतवैकल्य करायचं ठरवलं, पण व्रतवैकल्य करायला सुद्धा आपल्याला तसं जीवन उपलब्ध असेलच असं नाही, कारण परत नोकरी हा विषय येतोच, किंवा एकत्र कुटुंब नसणे हा सुद्धा एक विचार त्यासाठी असतो. कारण व्रतवैकल्य करायचं असेल तर कुटुंबाची मदत लागते, पण आजकाल एकत्र कुटुंब नाही, विभक्त कुटुंब झालेली आहेत. त्यामुळे सगळ्या गोष्टी आपल्यालाच कराव्या लागतात. मग व्रत सांभाळणं कदाचित कठीण होऊन जातं. त्यामुळे तिथे सुद्धा आपल्याला अडचणी निर्माण होऊ शकतात. म्हणून व्रतवैकल्य हा सुद्धा एक साधनातला जो भाग आहे परमार्थ प्राप्त करून घेण्याचा, किंवा हे जे साधन आहे ते सुद्धा कठीण आहे, कठीण होत चाललंय असं आपल्याला लक्षात येतं. तिसरा मुद्दा येतो तीर्थयात्रा. तीर्थयात्रा करणं म्हणजे मग शारीरिक कष्ट आले, पैशाचा पण विचार करावा लागतो. मग इथे जावं का तिथे जावं, तिथे गेल्याने खरंच आपल्याला मनशांती मिळेल का, तिथे गर्दी असेल का. उदाहरणार्थ आपण तिरुपती बालाजीला जायचं ठरवलं तर मग काय होतं हे सगळ्यांना ठाऊक आहे. खूप गर्दीमध्ये जर देवाचं दर्शन नीट नाही झालं तर तीर्थयात्रा करून सुद्धा उपयोग होत नाही. आणि म्हणून मग आपल्याला या साधनांची ही कठीणता किंवा त्याच्यामुळे होणारा त्रास हा लक्षात येतो. आणि मग असं वाटतं नको कशासाठी आपण गेलो. म्हणून माऊली आपल्याला सांगते की ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवा. आपल्याला सकल संतांनी उपदेश केलेलाच आहे, पण आपल्याला या साधनांचं सुद्धा आकर्षण असतं. पण ते करून झाल्यानंतर आपल्याला लक्षात आलं पाहिजे की यापेक्षा सुद्धा कलियुगामध्ये, कारण की श्लोकच सांगितलेला आहे शास्त्राने, त्रितेयध्यायते विष्णू त्रेतायाम यजतो मखैहि वापारे परिचर्याया कलौत हरिकीर्तनात. युगांचा क्रम आपल्याला सगळ्यांना माहितीये की सगळ्यात पहिल्यांदा कृत किंवा सत्ययुग असतं. त्या सत्ययुगामध्ये भगवंत प्राप्तीचा उपाय फक्त ध्यान हा सांगितलेला आहे. त्रेतायुगामध्ये यज्ञ सांगितलेला आहे, द्वापरामध्ये सेवा सांगितली आहे, आणि कलियुगामध्ये मात्र फक्त नामस्मरण सांगितलेलं आहे. कारण की युगांची घसरण होत जाते, युगांमध्ये असणाऱ्या अडचणींमध्ये बदल होत जातो. प्रत्येकच युगात अडचणी आहेत, असं नाही की कृतयुगामध्ये अडचणी. त्यामुळे तिथेही अडचणी आहेतच, पण त्या अडचणींचं स्वरूप वेगवेगळं आहे. त्यामुळे कृतयुगापासून कलियुगामध्ये युगांची झालेली घसरण आपण लक्षात घेतली तर आपल्याला लक्षात येतं की संतांनी आम्हाला का नामस्मरण सांगितलं, कारण ते अत्यंत सोपं आहे. म्हणून त्यासाठी आणखीन एक श्लोक, आपली ही निश्चितता व्हावी. बघा आपण फक्त आतापर्यंत काय विचार करतोय की नामस्मरणानेच माझा, ते अत्यंत सोपं आहे. त्याला कोणतंही दुसऱ्या गोष्टीची गरज पडत नाही, खर्च करायची गरज पडत नाही, मेहनतीची गरज पडत नाही. म्हणून ते फुकाचे आहे. म्हणून ते आम्हाला काय करणार आहे तर परमार्थ प्राप्त करून देणार आहे. एवढ्याच गोष्टीचा फक्त आतापर्यंत आपण विचार करतो. म्हणून प्रसिद्ध श्लोक आपल्याला जो आहे तो पण माहिती आहे, पण परत एकदा आठवण करून घ्यायची. अहो येता जाता उठत बसता कार्य करिता, सदा देता घेता वदनी वदता ग्रास गिळता, घरी दारी रती सुखाचे अवसरी, समस्तांची लज्जा तजुनी हरिचिंतन करी. हा श्लोक प्रसिद्ध आहे, कीर्तनकार अनेकदा त्याचा वापर करतात आपल्या चिंतनासाठी. तो आपण करायला पाहिजे. आम्ही याचं उदाहरण आपल्याला कोणामध्ये दिसतं तर सकल संतांमध्ये येतं. येता जाता काम करत असताना, काहीही करत असताना, व्यवहार सांभाळत असताना किंवा प्रपंचामधलंही काही काम करत असताना सगळे संत काय करत असतात तर नामस्मरण करत असतात. पण अर्थात त्या आधी त्यांनी तपश्चर्या करून त्याबद्दलची ती एक जी आत्मिक शक्ती आहे
किंवा ती जी सहजता आहे ती प्राप्त करून घेतलेली असते. मग ती आपल्यालाही प्राप्त करून घेता येते, कारण तेही जर मानवच आहेत आणि प्रयत्नांनी जर त्यांनी ते प्राप्त केलेलं आहे, तर मग ते मलाही प्राप्त करता येणं शक्य आहे, असा आत्मविश्वास पहिल्यांदा आपल्याला जागवायला पाहिजे. कारण सगळ्या संतांचं चरित्र जर आपण अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येतं की त्यांनी सुद्धा कष्टानेच हे सगळं साध्य केलेलं आहे. म्हणून मी सुद्धा कष्ट करायला कुठेही मागे पुढे न पाहता, कष्ट करायला न कचरता, न भीता आणि भगवंतावर आणि सद्गुरूंवर विश्वास ठेवून, नुसता विश्वास नाही तर श्रद्धा ठेवून जर नामस्मरण केलं तर हे होणार आहे. त्याच्यासाठी आपण जनाबाईचं उदाहरण घेऊ शकतो. जनाबाई काय अशिक्षित आहे, हो, पण तरी देखील ग्रंथाचं वाचन करता येत नाही, शास्त्र ग्रंथांचा अभ्यास करता येत नाही, कारण शाळेमध्ये शिकलेली नाही. अनाथ असलेली ही मुलगी नामदेवांकडे घरची धुणी भांडी करीत होती, पण एकच नामदेवांनी त्यांना सांगितलं की नामस्मरण कर. आणि म्हणून सद्गुरू असलेले नामदेव महाराज त्यांच्यापेक्षा वयाने कितीतरी लहान आहेत, पण त्यांच्यावर दृढ श्रद्धा जनाबाईंनी ठेवली. आणि मग इथे अहो येता जाता उठत बसता कार्य करिता, येता जाता जनाबाईच्या मुखामध्ये काय नाम आहे तर पांडुरंग, पांडुरंग आणि पांडुरंग. याच्या पलीकडे काही नाम नाही, काही दुसरा अभ्यास नाही, पण ते नाम इतकं मुरलं, इतकं की ती जे कार्य करत होती त्या कार्यात, त्या प्रत्येक गोष्टीवर त्याचा संस्कार झाला. मग आपल्याला ती कथा त्यांच्या चरित्रातली माहिती आहे की त्यांच्या गौऱ्या या चोरीला गेल्या, म्हणून त्या इकडे तिकडे शोधायला लागल्या, एका घरी त्या दिसल्या. आणि मग त्या आता संत आहे मी, मला लोक चांगलं म्हणतात, म्हणून मग त्यांनी त्यांना म्हटलं नाही का, टोकलं नाही का, तर टोकलं. कारण व्यावहारिक सत्ता आणि पारमार्थिक सत्ता हा जीवनाचा असलेल्या दोन बाजू त्यांनी व्यवस्थित सांभाळलेल्या आहेत. म्हणून त्या त्या बाईशी बोलायला लागल्या आधी की ह्या गौऱ्या माझ्या आहेत का, ह्या परत कर. तर ती म्हणाली नाही माझ्या आहेत. मग मात्र यांचा पारा चढला आणि म्हणाले तुझ्या आहे कशी म्हणते, त्या माझ्याच आहेत. ती म्हणाली सिद्ध कर, तुझ्या कशा आहेत, गौऱ्या गौऱ्यांसारख्याच असतात. म्हणाली बघ त्याला कान लावून. आणि त्या गौऱ्यांमधनं पांडुरंग, पांडुरंग असा आवाज त्या व्यक्तीला ऐकू आला. म्हणून एवढी श्रद्धा की कार्य अहो येता जाता उठत बसता कार्य करिता. काय करायचंय तर नाम घ्या, नाम घ्या, नाम घ्या. आणि असं नाम घेता 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 ते इतकं आतमध्ये मूर्त. दुसरी ओळ आपल्या समोर येते, सदा देता घेता वदनी वदता ग्रास गिळता. छांदोग्य उपनिषदातली श्रुती या ओळीच्या संदर्भात आपल्याला आठवून जाते किंवा आठवायला पाहिजे. अन्नमयम ही मनम सौम्य. म्हणून वदनी वदताना आपण तो त्या श्लोकावर नंतर येणारच आहोत की उदरभरण नो हे जाणे जे यज्ञ कर्म. ते आपण अन्नाचं सेवन करत असताना, आता अन्न सेवन करणं म्हणजे केवळ फक्त अन्न सेवन करणे हा विषय नाहीये. आपण पंच ज्ञानेंद्रियांनी जे जे सेवन करतो ते ते अन्नच आहे आपलं, हा सुद्धा एक मुद्दा आपल्याला इथे लक्षात ठेवायचा. त्यामुळे आपलं मन अत्यंत सुंदर बनतं. मग डोळ्यांनी आपण काय बघायचंय, त्याच्यासाठी तुकाराम महाराजांनी आपल्याला अभंग दिलाच आहे. डोळे तुम्ही घ्या हो सुख, पहा विठोबाचे मुख. म्हणजे प्रत्येक ज्ञानेंद्रियाने कानांनी काय श्रवण करायचंय तर भगवंताचं नामस्मरण श्रवण करायचंय, म्हणजे ऐकायचंय. मुखाने भगवंताचं नाम घ्यायचंय. हाताने देवाची पूजा करायची. आता लगेचच श्रोते म्हणतील आत्ताच तुम्ही पूजेतली कठीणता सांगितली आणि लगेच म्हणता पूजा करायची आहे, हे कसं काय. आता पूजा करणे म्हणजे मी जे काम करते ती भगवंताची पूजाच आहे असं समजून मी काम करायचं. मी कोणत्या ऑफिसमध्ये असेल तर ऑफिसचं जे काम करते ते भगवंतानी माझ्याकडे सोपवलेलं आहे या भावनेने मला ते करायचं. म्हणून ती भगवंताची पूजाच आहे. म्हणून समर्थ म्हणतात तसं की तुझे कारणी देह माझा पडा. प्रत्येकाला जे जे काम वाटून दिलेलं आहे, मग घरातलं असेल, बाहेरचं असेल, सामाजिक असेल, राष्ट्रीय असेल, सीमेवर जाऊन लढायचं असेल, हे सगळं कार्य काय असतं तर भगवंतानी आम्हाला नेमून दिलेलं आहे तेच काम आम्ही किंवा कार्य आम्ही करू शकतो. म्हणून हे करत असताना जर भगवंताचं नाम घेतलं गेलं तर ते आपोआपच भगवंताला समर्पित होऊन जातं आणि तो यज्ञ होतो. म्हणून केवळ
जेवताना नाम घेतलं असा त्याचा अर्थ नाही आहे. तर पंच ज्ञानेंद्रियांनी जे जे आम्ही म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे विषय ज्या वेळेला सेवन करत असतो त्या वेळेला जर आम्ही भगवंताचं नाम घेतलं तर ते निश्चितपणे तो यज्ञच होणार आहे. पण म्हणून मग सिनेमा पाहतोय आणि आम्ही यज्ञ कर्म करतोय असं म्हणायचं का? तिथे परत लगेच माऊलीने आपल्याला नियम सांगून टाकले, विधी ते पाळीत, निषेधा ते गाळीत. म्हणजे सिनेमा वाईटच असतो अशातला भाग नाही, पण तो आम्हाला रजोगुणाकडे निश्चितपणे नेणारा असतो. काही काही सिनेमांमधल्या काही काही गोष्टी आपल्याला घेण्यासारख्या असतात आयुष्यामध्ये, त्या उपयोग आहेत. पण केवळ सिनेमाचं चिंतन जर आम्ही करत बसलो तर ते आपल्या परमार्थाच्या निश्चितपणे आड येतं, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे त्याच्यातनं रजोगुणाची उत्पत्ती होणार नाही. किंवा उत्पत्ती म्हणजे रजोगुण असतोच, आपल्यामध्ये तीनही गुण आहेतच, पण त्या 3 गुणांपैकी सत्वगुण आम्हाला वरती ठेवायचा आहे. त्यामुळे आम्ही डोळ्यांनी काय बघावं ह्याच्याकडे आमचं नीटपणे लक्ष असलं पाहिजे. मग टीव्ही बघायचाच नाही का? बघायचा. मग काय बघायचं त्याच्यावर? मग त्याच्यावर आपल्याला आस्था चॅनेल असतं, संस्कार चॅनेल असतं, ते बघावं. म्हणजे आपोआपच काय होतं, भगवंताच्याच नामस्मरणाचा काय काय करतोय आपण, डोळ्याच्या माध्यमातून सेवन करतोय असा त्याचा अर्थ होतो. कानांनी पण तेच होतं, कारण ते दृक श्राव्य असणारं साधन आहे. डोळ्यांना दिसतं, कानांना ऐकू येतं, मग बोलता पण येतं. ते जे काय आपण बघत असतो त्याबरोबर आपलं जर नामस्मरण सुरू झालं तर 5 ज्ञानेंद्रियांपैकी 3 ज्ञानेंद्रिय त्यावेळेला काय करू शकतात, तर केवळ नामस्मरणच करू शकतात आणि ते आपल्याला निश्चितपणे फायद्याचं ठरतं. सदा देता घेता वदनी वदता ग्रास घेता, घरी दारी रती सुखाचे वसरी. अगदी टोकाचं जाऊन सुद्धा इथे सांगितलंय, कारण हा प्रपंचातला असलेला एक भाग आहे, तो व्यावहारिक सत्तेमधला असलेला एक भाग आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही. पण त्याही वेळी नामस्मरण जर झालं तर त्याच्यातनं निवृत्ती येते असा संतांचा अनुभव आहे. कारण काही संतच जर सोडले, म्हणजे ज्ञानेश्वर माऊली म्हणजे 4 भावंड, समर्थ असे काही संत सोडले तर ते अविवाहित आहेत किंवा त्यांनी विवाह केलेला नाही. पण बाकीचे सगळे संत गृहस्थ आहेत. पण त्यांचा गृहस्थाश्रम का म्हणून श्रेष्ठ ठरला, कारण की प्रत्येकच क्षणी त्यांच्या मुखामध्ये नाम असल्यामुळे त्या एका भावामध्ये ते सतत राहिल्यामुळे, नामस्मरणामुळे भगवंताच्याच भावामध्ये लीन राहिल्यामुळे प्रपंच आपोआप त्यांचा फिका होत गेला. म्हणून समर्थ आम्हाला सांगतात की नाम घेत चला, प्रपंचामधनं आपोआप तुम्ही बाजूला होता, हे तुमचं तुम्हाला देखील कळत नाही. त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला युगांची हा जो क्रम सांगितला की या क्रमामध्ये आपल्याला नामस्मरणाचाच उपयोग करून घ्यायचा आहे कलियुगामध्ये. मग त्या युगामध्ये ते जर साधन आम्ही केलं तर ते निश्चित आम्हाला फलद्रूप होणार आहे. आणि ते कसं करायचं, तर या श्लोकामध्ये सांगितल्यानुसार आपण करायचंय. मग आता एवढं सगळं सांगून झाल्यानंतर समर्थांचे श्लोक आमच्या समोर मार्गदर्शनासाठी उपलब्ध आहेत, पण त्याच्यामध्ये असणारे जो महत्वाचा भाग आहे तो आपल्याला आता इथे लक्षात घ्यायचा आहे. म्हणून आपण क्रमांक मगाशी बघितले की 88व्या क्रमांकावर कोणता श्लोक आहे, तर अति साजरे स्वल्प सोपे फुकाचे, करी मूळ निर्मूळ घेता भवाचे, जीवा मानवा हेची कैवल्य साचे. पहिली ओळ विसरली मी वाचायची, बहु चांगले नाम या राघवाचे. सुरुवात इथून आहे आणि शेवटची ओळ काय आहे, जीवा मानवा हेची कैवल्य साचे. पण हा परिपाक आहे, ही परिसीमा आहे. ते जे कैवल्य आहे, कैवल्य म्हणजे ब्रह्म, हे ब्रह्म आम्हाला कसं साध्य होणार आहे, तर अत्यंत सोपं असणारं नाम जर आम्ही घेतलं तर. पण हा उपसंहाराचा श्लोक आहे असं आपण धरूयात. आणि म्हणून आपण पहिल्यांदा कोणत्या श्लोकाचा विचार करायला पाहिजे, जरी त्याचा क्रमांक 91 आहे ग्रंथामध्ये, त्या श्लोकाचा क्रमांक 91 आहे, तो श्लोक क्रमांक आपण पहिल्यांदा घेणार आहोत. कारण काय, त्या श्लोकामध्ये समर्थ आम्हाला सांगतात, नको वीट मानू रघुनायकाचा, अति आदरे बोली जे राम वाचा, न वेचे मुखी सापडे रे फुकाचा, करी घोष त्या जानकी वल्लभाचा. आम्हाला इतर सगळं बोलण्याचा कंटाळा नाही येत,
पण आपल्याला नामस्मरण करा म्हटलं की 10 मिनिट करा म्हटलं की आपण प्रत्येक क्षणाला काय करतो, घड्याळाकडे पाहतो, किती वेळ झाला, किती वेळ झाला. एखाद्या मंदिरामध्ये गेलो आणि एक आरती झाली, दुसरी झाली, तिसरी झाली, इथपर्यंत आपल्याला अपेक्षित असतं. आणखीन 2-4 आरत्या वाढल्या की काय व्हायला लागतं, आपलं लक्ष घड्याळाकडे जातं. अरे चुकून यांच्या आरतीच्या वेळेला आपण आलो, यांच्या आरत्या अजून संपतच नाहीयेत. त्या मुख्य म्हणजे त्या आरती या शब्दाचा अर्थच असा आहे, आरत. रत होईपर्यंत आपल्याला आरती करायची आहे, पण आपल्याला ती म्हणायचाच कंटाळा यायला लागतो. मग आरत होणं किती कसं काय शक्य होईल. म्हणून समर्थ आम्हाला इथे सूचना देतात, नको वीट मानू रघुनायकाचा, अति आदरे बोली जे रामवाचा. म्हणून हा जो रघुनायक आहे, आता इथे समर्थांनी 2 राम आपल्याला किंवा 3ही राम सांगितले असं समजायला पाहिजे. 2दा आलं रघुनायक आणि राम, आणि तिसरा आलाच जानकी वल्लभाचा शेवटच्या ओळीमध्ये. त्यामुळे 3ही राम आपल्याला इथे समर्थांनी अपसूकपणे पहिल्यांदा सांगितले, जे आपण श्रीराम जय राम जय जय राम म्हणत असताना त्याचा विचार करतो किंवा करायला पाहिजे. श्रीराम म्हणजे अवतार घेऊन आलेला राम. हा अवतार घेऊन आलेला राम कशासाठी घ्यावा लागला भगवंताला अवतार, म्हणजे ईश्वराला, तर रावणाचा वध करण्यासाठी. हे एकच कारण नाहीये, आपल्याला सुद्धा एक जीवनाची घडी बसवून देण्यासाठी. आपण सहजपणे उत्तर देऊन मोकळे होतो की रावणाचा वध करण्यासाठी भगवान प्रभू रामचंद्रांनी अवतार घेतला, पण केवळ फक्त तेवढ्यासाठी घेतलेला नाही, हे आपण नक्की लक्षात ठेवायचंय. म्हणून त्याच्यासाठी कोणत्या चरणाचा विचार करायचा या श्लोकामधल्या, तर पहिल्याच, नको वीट मानू रघुनायकाचा. रघुवंश आहे, आणि रघुवंशामध्ये अनेक राजे होऊन गेले, ज्यांची त्यागाचा जर आपण विचार केला तर प्रत्येक राजाचा त्याग वेगळा 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 आणि वेगळाच आहे. त्यामुळे त्याचा आता आपण विचार करणार नाही आहोत किंवा त्या विषयाकडे वळणार नाही आहोत. पण रघुकुलाची ही जी परंपरा आहे, प्रत्येक राजाने प्रस्थापित केलेली, ती प्रत्येक राजाने प्रस्थापित केलेली परंपरा ही केवळ त्यागाची आहे, हे आपल्याला लक्षात येते. आणि त्याचा सगळ्यात परिसीमा गाठणारा कोण आहे, तर तो श्रीराम आहे. कारण आपल्याला माहिती आहे की उद्या आता राज्याभिषेक होणार आहे, पण राज्याभिषेक होण्याच्या आदल्या संध्याकाळी त्याला माता कैकेयींनी काय सांगितलं, तर तुला वनात जायचंय. काही एका क्षणात सगळं दृश्य पालटलं, पण ते दृश्य पालटल्यानंतरही त्यांनी पाऊल मागे घेतलं का, तर नाही. हा माझ्या मात्या पित्यांचा आदेश आहे, म्हणून तो मला पाळलाच पाहिजे. केवढा मोठा त्याग आहे. आज उद्या मी राजपुत्र म्हणून माझ्यावर राज्याभिषेक होणार आणि पुढे मी राजा होणार, ही एक संकल्पना मनामध्ये सगळ्या जनतेला झालेला आनंद. पण माता कैकेयींनी जी सावत्र आहे, सगळ्यात तोही विचार आपल्याला हा करायला पाहिजे. मग आता इथे आपल्याला म्हणा की अति आदरे बोली जे रामवाचा. समर्थ ज्या वेळेला आम्हाला हे सांगतात, त्यावेळेला त्याच्या या चरित्रातल्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आम्हाला पण काय झालं पाहिजे, तर त्याच्यासारखं चारित्र्यवान झालं पाहिजे. म्हणून ही फार मोठी जबाबदारी समर्थांनी आमच्यावर ठेवली, की ते अत्यंत सोपं आहे, फुकाचं आहे. श्रीराम जयराम जय जय राम हा सिद्ध मंत्र आहे. तो एक मुद्दा आपल्याला निश्चितपणे बघण्याची गरज आहे, की पहिल्यांदा आपण अजून आपल्याला सद्गुरूंची प्राप्ती नाही, म्हणून आपण काय साधन करावे हे आपल्याला माहिती नाही. मग सुरुवात कुठून होते, तर नाम जपापासूनच होते. मग कोणतं नाम घ्यावं असा ज्या वेळेला प्रश्न येतो किंवा कोणाला विचारल्या जातं, त्यावेळेला ते आपल्याला या सिद्ध मंत्रांचा उपदेश आता उपदेश करणं हे सगळ्यांचं काम नाही आहे, पण आपण एकमेकांना सहज हा उपदेश करतो की अरे श्रीराम जयराम जय जय राम नाम घे, हे नाम घे, कारण ते सिद्ध आहे. त्याच्यासाठी ते सद्गुरूंनीच सांगितलं पाहिजे असा नियम नाही. इतर सगळ्या नामांना हा नियम लागू आहे. ओम पासून जी सुरू होणारी नाम आहेत, त्या सगळ्या नामांना ते सद्गुरूंकडूनच आलं पाहिजे असा नाही. अर्थात श्रीराम जयराम जय जय राम ही जर सद्गुरूंकडून आलं तर त्याचा एक विशेष लाभ, आणि नंतर ते सद्गुरू आपल्याला कदाचित मग तेच नाम सांगतील किंवा बदलवून देतील, तोही विषय वेगळा आहे, तो आपण आता सध्या नाही घेऊ. पण आपण ज्या वेळेला
आपल्याला सद्गुरूंची प्राप्ती नाही आहे त्यावेळेला कोणत्या नामाचा जप करावा, तर श्रीराम जय राम जय जय राम. आणि कोणी विचारलं तर आपण अगदी ठामपणे सांगू शकतो, आपला तो अधिकार नसताना देखील, कारण त्या नामाचाच इतका अधिकार आहे की त्याच्यासाठी माझा अधिकार असला पाहिजे याची देखील आवश्यकता नाही. किती सोपं नाम आहे आणि समर्थांनी ते आपल्यासाठी सिद्ध करून ठेवलेलं आहे. त्यामुळे जसं आपण एखाद्याने म्हटलं ताप आला, ताप आलाय रे खूप काय, आपण पटकन सांगतो की नाही की क्रोसिन घे, त्याच्यासाठी डॉक्टर नाही लागत. पण एखाद्याने सांगितलं माझी छाती दुखते, मग त्याला आधी आपण डॉक्टरांकडे नेतो का? कारण सॉर्बिट्रेट डॉक्टरांनी घ्यायला सांगितली तर ही आपण नाही कोणाला म्हणू शकत की तू सॉर्बिट्रेट घे, कारण ती हृदयविकारावर उपयोगात आणल्या जाणारी गोळी आहे. त्याच्यामुळे त्याचा उपदेश आपण नाही कोणाला करू शकत, त्याचा अधिकार फक्त डॉक्टरांनाच असतो. पण क्रोसिन घे असं आपण जसं सहज सांगतो व्यवहारामध्ये, तसं श्रीराम जय जय राम म्हण असं आपण अगदी सहजपणे सगळ्यांना सांगू शकतो, माझा अधिकार नसला तरी देखील. कारण त्या मंत्राचाच अधिकार समर्थांनी इतका वाढवून ठेवलेला आहे की त्याच्यासाठी दुसऱ्याच्या अधिकाराची अजिबात गरज नाही. आणि म्हणून श्रीराम जय जय राम नाम सुरू करावं. पण याच्यामधला श्रीराम हा ईश्वराचा अवतार आहे, सगुण साकार. त्या सगुण साकाराचं चरित्र डोळ्यासमोर आणावं. मग हे चरित्र डोळ्यासमोर आणल्यानंतर मग आपल्याला लक्षात येतं की नको वेटमानो रघुनायकाचा, असं समर्थ आम्हाला सांगतात. पण ते वाचनी नाव घेतल्यानंतर मला त्याच्यासारखं वागता येत आहे की नाही हे मला इथे बघितलं पाहिजे. म्हणून कोणीतरी मला सांगितलं, मी पण ते नाम घ्यायला सुरुवात केली. त्याच्यासाठी मला काहीही खर्च करावं लागलं नाही, न घरात न बाहेर जावं लागलं, न तीर्थक्षेत्रावर जावं लागलं, न कोणते पैसे खर्च करावे लागले, न माळ सुद्धा घ्यावी लागली. माळ कशासाठी घेतल्या जाते तर सवय लागण्यासाठी. पण आज माझ्याजवळ माळ घ्यायचे सुद्धा जरी पैसे नसले तरी काही हरकत नाही. वाल्याजवळ काय होतं, आता आपण त्यांना आदराने वाल्मिकी म्हणतो, पण वाल्याजवळ काय होतं आणि काय खर्च केलं? दुसऱ्यांच्या खिशातलेच तर पैसे काढून घ्यायचे, हाच तर त्यांचा व्यवसाय होता. आता तर त्यांच्याजवळ काहीच नव्हतं, पण ते काही नसताना सुद्धा त्यांनी काय केलं तर फक्त रामनाम घेतलं आणि ते काहीही खर्च न करता घेतलं. पण अत्यंत श्रद्धेने घेतलं, किती की वारुळ अंगावर चढलं तरी देखील काय झालं, आणि उलट नाम घेतलं. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आणखीन तिथे येऊन जातो की उलट नाम घेतलं, कारण त्यांना रामही म्हणता येत नव्हतं. त्या जिभेला मरा 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 म्हणायची सवय झालेली होती. पण तरी देखील सद्गुरूंनी काय सांगितलं, हरकत नाही तू तेच म्हण, पण पटपट पटपट म्हण. आणि मग भरभर 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 म्हटल्यानंतर ते मरा मराचं राम राम केव्हा झालं हे त्यांना कळलं नाही. वारुळ अंगावर केव्हा चढलं ते कळलं नाही. मग काही वर्षानंतर परत देवर्षी नारदच त्या विभागात आले. लक्षात आलं की आपण एकाला सांगितलं होतं की तू नाम घे, आता त्यांनी काय केलंय बघूया. आणि मग त्या वारुळातनं रामनाम ऐकू आलं. मग ते वारुळ बाजूला केलं. पुढची कथा आपल्याला सगळ्यांना माहिती. मग असा वाल्याचा वाल्मिकी कसा झाला हो, तर अति आदरे बोलीचे रामवाचा, न वेचे मुखी सापडे रे फुकाचा. हा, पण हे चरण तेवढ्यासाठी तिसरं चरण आहे, ते फुकाचा. काही खर्च करावं लागलं नाही. आणि असं खर्च न करता, परंतु अत्यंत श्रद्धेने, कोणताही कंटाळा न करता त्यांनी रामनाम घेतलं. आणि काय झालं तर वाल्याचा वाल्मिकी झाला. म्हणून इथे श्रीराम, आपण तोही मुद्दा पाहतोच आहोत की श्रीराम हा सगुण साकार होऊन आलेला अवतार भगवंताचा, इथे त्याचा उल्लेख आहे. त्यानंतर करी घोषत्या जानकी वल्लभाचा. इथे जानकी म्हणजे केवळ सीता असं न धरता आपण काय समजलं पाहिजे, तर प्रतिकात्मक रूपाने जानकी आहे, पण तर ती काय आहे तर शक्ती आहे, भगवंताची माया आहे. आणि म्हणून तिचा स्वामी असणारा कोण तर ईश्वर. कारण ईश्वरही मायोपाधित आहे, पण ईश्वरांनी माया आपल्या ताब्यात ठेवलेली आहे, म्हणून त्याला जानकी वल्लभ म्हटल्या जातं. मग हा कसा आहे तर यशस्वी ऐश्वरी औदार्य
वैराग्य आणि ज्ञान या गुणांनी संपूर्ण आहे. म्हणून मी आधी श्रीराम व्हावं की आपोआपच ईश्वराचे असलेले हे सगळे गुण आम्हाला देखील प्राप्त होतात. आणि मग पुढे म्हणतात अति आदरे बोली जे राम वाचा राम. आता इथे निर्गुण निराकार असलेला राम. पण हे सगळं केव्हा शक्य झालं? न वेचे मुखी सापडे रे पुकाचा. असं अत्यंत सोप्या पद्धतीने उपलब्ध असलेलं हे रामनाम जेव्हा मी घेते त्यावेळेला मला श्रीरामही कळतो. मग त्याच्यासारखं मला वागता आलं पाहिजे. आणि म्हणून मग दुसरं म्हणजे 93वा जो श्लोक आहे, पण हे इतकं सगळं पटकन आपल्याला जमणार आहे का? तर नाही जमत. म्हणून समर्थांनी त्या श्लोकामध्ये प्रश्न विचारलाय आम्हाला. म्हणून ते चरण आपण पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. मना सांग पारे तुझे काय विचे. बघा, जरी यमक जुळवण्यासाठी किंवा श्लोकांची संगती समर्थांनी लावून दिलेली आहे, पण आपल्याला तिथे काय मुक्त संचार करता येतो असा सुद्धा संतांचा आशीर्वाद आहे. त्यामुळे पहिलं चरण मध्ये, मधलं चरण पहिले, शेवटचं चरण पहिले, असं करून आपण त्या श्लोकाची संगती लावून घेता येते. आता या आधीच्या श्लोकामध्ये आपण सांगितलं की वीट मानू नको रघुनायकाचा. असं सांगितल्याबरोबर ते होतं नाही. सर्वसामान्यपणे तसं होत नाही, कंटाळा येतो, कारण काही घडत नाही. काय होतं, आपण लगेचच त्याचा हिशोब कुठे करायला लागतो? तर लौकिक जीवनामध्ये काही बदल होईल का याच्याकडे आपला कल असतो. आणि मग ते तर काही बदलत नाही. मग आपल्याला आपोआपच कंटाळा यायला लागतो. आणि म्हणून समर्थांनी लगेचच काय दिलं की नको वीट मानो रघु काय मना सांग पारे तुझे काय वेच. म्हणून समर्थांनी आपल्याला लगेच प्रश्न विचारला की मी तुला सांगितलं होतं की नको वीट मानो रघुनायकाचं, पण तू काय केलं? तू कंटाळा करतोयस. तू ते नामस्मरण करत नाहीये, जेवढं आवश्यक आहे तेवढं करत नाहीयेस. आणि नको इतका वेळ व्यर्थ चाललेला आहे. पण मग हे काम का म्हणून होतं? तर हे मनाचं कार्य तिथे सुरू होतं. मन संकल्प विकल्प करतं आणि मन म्हणतं की तू नामस्मरण केलं, पण तुला काय मिळालं? लगेच हिशोब. म्हणून आपल्याला सगळ्यांना श्रद्धेय मंदाताईंचं ते उदाहरण माहिती आहेच, पण ते नेहमी आपण आपल्या स्मरणात ठेवावं म्हणून त्याचा परत एकदा उल्लेख करूया. कदाचित याही कार्यक्रमाच्या मालिकांमध्ये त्यांच्याकडनं हे उदाहरण हे फार सुंदर आहे की एकाने रामाची मूर्ती आणली आणि मग काय केलं की 2-3 महिने झाले त्याला अपेक्षित असणारा परिणाम काही दिसला नाही. मग मित्र भेटल्यानंतर तो म्हणाला मी तर श्रीकृष्णाची पूजा करतो. तो म्हणाला हो का? हो म्हणे, मी श्रीकृष्णाची पूजा करायला लागलो आणि 2च महिन्यात मला नोकरी. याने लगेच श्रीकृष्णाची मूर्ती आणली, रामाची मूर्ती बाहेर खाली ठेवून दिली कोपऱ्यात. आता श्रीकृष्णाची मूर्तीला काय उपचार करायचा तो केला आणि आता उदबत्ती ओवाळायची. उदबत्ती ओवाळायचा विचार मनात आल्याबरोबर काय झालं? तर विचार आला की या रामाला सुद्धा सुगंध जाईल. म्हणून त्याच्या नाकामध्ये काय केले, कापसाचे गोळे. मी कथा मुद्दामून थोडक्यात घेतली कारण मंदाताई खूप छान सांगतात की आपल्या मनावर निश्चितपणे त्याचा काय ठसा उमटलेला आहे. त्यामुळे ही कथा ऐकली की आपल्याला लक्षात येईल खरंच आहे, अरे मी त्या रामाला सोडून लगेचच कृष्णाकडे वळते. आमची श्रद्धा, आमची शरणागती कुठे निघून जाते. म्हणून समर्थ आम्हाला प्रश्न आहे, मना सांग पारे तुझे काय वेचीन. तुझं काय बिघडलं म्हणून तू भगवंताचं नाव सोडून दिलं? आता इथे पहिल्या ओळ्या जगी पाहता देवता, देव हा अन्नदाता. मगाशीच आपण तो विचार केलाय की केवळ अन्न म्हणजे अन्न नाही, जे आपण जेवण करतो तेवढंच अन्न नसतं, तर सगळ्या पंचज्ञानेंद्रियांनी जे आपण सेवन करतो ते अन्न असतं. त्यामुळे या सगळ्याचा दाता कोण आहे? तर भगवंतच. कधीतरी या निसर्गामध्ये, आता तर खूप छान सध्या सगळीकडे निसर्ग नटलेला आहे. काही ठिकाणी खूप पाऊस झाला, पण तरीही अतिवृष्टी आपल्या विभागात तेवढी झालेली नाही. हा निसर्ग असा काय हिरवा शालू पांघरून अत्यंत सजलेला निसर्ग ज्या वेळेला आपण बघतो त्यावेळेला आपलं पोट भरतं की नाही? त्यावेळेला काही आपण जेवण जेवलो का? पण तरी आपण
आपलं पोट त्या क्षणी निश्चितपणे भरतं, आनंद होतो. आता पोट भरतो म्हणजे काय होतं, तर आनंद होतो. आणि हा आनंद कशामुळे होतो, तयाचे मुखी नाम घेता फुकाचे, मना सांग पारे तुझे काय. समर्थांनी इथे प्रश्न विचारलाय. मग जर तुला आधीच्या श्लोकाप्रमाणे त्या तो चारित्र्यवान आहे श्रीराम, तसं मला व्हायचंय असं कळल्यानंतर तू सुरुवात केली, पण मध्येच कुठेतरी तू ते ध्येय सोडून देतो आणि इकडे तिकडे जातो. म्हणून आता काय करायचंय, तर त्या मनाला आवरायचंय. इंद्रियांनी मनाला आवरायचं, मनाने इंद्रियांना आवरायचं. त्याला शास्त्रामध्ये शम आणि दम म्हणतात. थोडासा कठीण विषय आहे, तिकडे आपण आत्ता जायला नको, कारण आपला आजचा तो विषय नाही. पण मग त्याच्यासाठी काय करायचं, तर तयाचे मुखी नाम घेता फुकाचे. भगवंताचं नाम हे अत्यंत सोपं आणि सुलभ आहे, सरळ आहे. श्रीराम, कुठेही जोडाक्षर नाही. श्रीकृष्ण मध्ये तरी 3 ठिकाणी वाकलाय, ते नामही वाकलाय, तो पण वाकलेलाच असतो. माझ्या पाठीमागेच आहे. तो म्हणतही असेल, मला पाठीमागे ठेवलं, मलाच नावं ठेवते. नावं ठेवण्याचा मुद्दा नाहीये हा इथे, पण त्याच्या नावातली कठीणता लक्षात घेऊया. आणि श्रीराम अत्यंत साधं सरळ सोपं. आणि श्री पण सोडून द्यावं जर कठीण वाटत असेल म्हणायला, तर नुसतंच राम म्हणावं, काही बिघडत नाही. मग नुसतं कृष्ण म्हणलं तरी परत त्याच्यात आलाच वाकडे. आणि म्हणून अत्यंत सोपं असणारं हे श्रीराम जय राम जय जय राम हा सुलभ मंत्र आपल्याला समर्थांनी सिद्ध करून दिलेला आहे. आता परत तो सिद्ध करण्याची गरजच नाही. रामनवमीच्या कालावधीमध्ये हा प्रश्न विचारला जातो काही जणांकडे, काही किती वेळा रामरक्षा म्हटली म्हणजे ते सिद्ध होते. रामरक्षा सिद्धच आहे, रामरक्षा सिद्ध नाही करायची आहे. ती 13 वेळा म्हटली त्या कालावधीमध्ये, त्या पर्व काळामध्ये, तर मी सिद्ध होणारच. रामरक्षा सिद्धच आहे. ती बुद्ध कौशिक ऋषींनी सिद्ध करूनच ठेवली आहे. त्याची कथा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणून समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं की या मनाला आवर घालायचा आहे. कारण ते मन कंटाळा करतं, मन कंटाळा करतं, ते दुसरेच संकल्प करतं. त्याने दुसरे संकल्प केले की ते इंद्रियांना त्या संकल्पाच्या पाठीमागे धावायला भाग पाडतं. म्हणून समर्थांनी या श्लोकामध्ये मनाला प्रश्न विचारलाय, तुझं काय जातं नाम घेतलं तर. म्हणून तू काय घे, तर नाम घे. कारण तुलाही अन्न, तुझंही पालन पोषण करणारा कोण आहे, मनाचं आहे, तर भगवंतच आहे. त्या मनाला, कारण मन कशापासून तयार झालेलं आहे, तर रजगुण आणि वायू तत्व याने तयार झालंय. भगवंतानी वायू तत्व आवरून धरलं तर काय होईल, मग त्या मनाचा अन्नदाता कोण आहे, तर भगवंतच आहे. मग त्या भगवंतानी जर ठरवलं की तुला अन्न नाही पुरवायचं, तर तू काय कार्य करू शकणार आहेस. आणि म्हणून मना तू नाम घे. तू नाम घेतलं की तुला तुझ्या पाठोपाठ बाकीची इंद्रिय आपोआप येतात. कारण स्थूल इंद्रियांना कार्य करायला लावणार कोण असते, तर सूक्ष्म इंद्रिय असते. स्थूल इंद्रिय आपणहून कार्य करू शकत नाही, त्यांना कार्य करायला फक्त सूक्ष्म इंद्रियच मदत करतात. आणि मग स्थूल इंद्रिय कार्य करताना दिसतात. पण मूळ कार्य कोण करतं, तर सूक्ष्म इंद्रिय करत असतात. आणि म्हणून समर्थांनी इथे मनाला प्रश्न विचारला. आणि अर्थातच ग्रंथ मनाचा श्लोक असंच नाव आहे ग्रंथाचं, त्यामुळे त्या मनाला आधी आवर घातला पाहिजे. साधन चतुष्टय संपन्नतेमध्ये देखील शमदम उपरम तितिक्ष असं समाधी षटक ज्याला आपण म्हणतो, ते सुद्धा सुरुवात कुठून होते, तर शमापासून होते. आणि शम म्हणजे मनाला आवर घालणे. मनाला आवर घालायचा असेल तर सोपं काय आहे, फुकाचं काय आहे, तर श्रीराम जय राम जय जय राम. त्यानंतरचा पुढचा श्लोक आपल्याला, सुरुवातच समर्थांनी फुकाचे या शब्दाने केलेले. फुकाचे मुखी बोलता काय वेचे, दिसेंदिस अभ्यंतरी गर्वसाचे, क्रिये वेण वाचाळता व्यर्थ आहे, विचारे तुझा तुची शोधून पाय. आता इथे परत एक मोठी गंमत किंवा मेख आहे, ती आपल्याला लक्षात घेतली पाहिजे. कारण काय की इथेही समर्थांनी पहिल्यांदा प्रश्नच विचारला, फुकाचे मुखी बोलता काय वेचे. आणि असं
ते रामनाम घेतल्यानंतर तुझं काही जाणार नाहीये, पण ते रामनाम तू घेतो आहे अशी जाणीव जर तुला झाली तर काय होतं ते दुसऱ्या चरणामध्ये सांगितलं, दिसेंदिस अभ्यंतरी गर्भ साचे. खूप मोठी सूचना किंवा काळजी घेणे कशी घेतली पाहिजे हे समर्थ आपल्याला इथे शिकवतात. नाही मग मी काय सांगते, मी रोज इतक्या माळा झाल्याशिवाय झोपत नाही, मी रोज इतक्या माळा झाल्याशिवाय जेवत नाही, रोज इतकं नामस्मरण झाल्याशिवाय मी ऑफिसलाही जात नाही. म्हणजे मग ऑफिसला काय करते, दांडी मारते. अशी जर दांडी माझ्याकडनं मारल्या गेली तर ती भगवंताला आवडेल का? कारण मगाशीच आपण पाहिलं की तेही काम कोणाचं आहे, भगवंताचं. आणि म्हणून भगवंताला आपल्याला अशा पद्धतीने हे सगळं सुचवायचं हे आपल्याला लक्षात. आणि म्हणून इथे समर्थ आपल्याला सांगतात की केवळ रामनाम घेऊन होत नाही, तर मग त्याप्रमाणे आता काय झाली पाहिजे, तर क्रिया झाली पाहिजे, तसं आचरण झालं पाहिजे. आणि म्हणून क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे, विचारे तुझा तुझी शोधून पाय. त्यामुळे मी रामनाम घेत असेल तर आपल्याला परत या श्लोकाच्या माध्यमातून कोणत्या श्लोकामध्ये जाता येतं, अति आदरे बोली जे रामवाची. नुसतं नाम नाही तर ते कसं त्याच्यासारखं मला वागता आलं पाहिजे. म्हणून आपण मगाशी रामाचं चरित्र बघितलं, म्हणजे श्रीरामाचं, की तो कसा वागत होता, काय करत होता. संकटांची मालिका त्यांच्या समोर उभी राहिली. यज्ञ संरक्षणाला जाणं अत्यंत लहान वयामध्ये हे पहिलं संकट. अर्थात ते संकट मानत नव्हते, पण राजा दशरथालाच वाटत होतं हा लहान आहे वयाने, मी येतो तुमच्या बरोबर. विश्वामित्र म्हणाले की नाही, मला हाच हवा. आणि त्या वयापासून जी त्यागाला सुरुवात झाली ती आयुष्याच्या शेवटपर्यंत फक्त त्याग त्याग आणि त्यागच. आणि हे सगळं करून दाखवलं. असं नाही म्हटलं की मी अवतार आहे, मी आता मला पाहिजे तसं वागेल, नाही. त्यामुळे जशी 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 संकटांची मालिका आली तशी तशी त्यामध्ये जी जी उपाययोजना करणं गरजेचं होतं ती उपाययोजना मानवी जीवनामध्ये आल्यानंतरही करता येते, असं भगवंताने आपल्याला प्रात्यक्षिकच करून दाखवलेलं आहे. म्हणून समर्थ आपल्याला इथे सांगतात की नुसतं नाम घेऊन उपयोग नाही, त्या नाम घेतल्याचा उपयोग झाला पाहिजे. मग आपल्याला श्रीरामासारखं वागता आलं पाहिजे. शांत. कधीतरी श्रीराम कधी कोणावर चिडलाय, संतापलाय, रागावलाय, असं कधी आपल्याला त्याच्या चरित्रामध्ये बघायला मिळतं. त्यामुळे मला जर क्रोध येत असेल तर रामनाम घेतल्याचा उपयोग काय झाला पाहिजे, तर माझा क्रोध कमी झाला पाहिजे. सहज गुण आहे तो येणार, कारण समर्थ सांगतातच रूप लावण्य अभ्यासिता नाहीये, सहज गुणांशी न चले उपाय, काहीतरी धरावी सोय आगंतुक गुणांची. म्हणून आगंतुक गुणांची सोय धरायची आहे, पण सहज गुण राहणारच आहे. क्रोध येणारच आहे, पण क्रोध आल्यानंतर तो लगेच मला आवडतात. त्याच्यासाठी उदाहरण कोणाचं आहे, तर भगवान शिवाच आहे. म्हणून आपण शिवाचं पण नाव घेतो आणि घेतलं पाहिजे. 5 देवतांचं नाव आपण रोज घेतोच आपल्या घरामध्ये. भगवान गणेश अग्रपूजे समान आहे म्हणून, भगवती कारण ती कुलदेवी असते म्हणून, मग भगवान शिव, त्यानंतर सद्गुरू आणि आपलं उपास्य दैवत, अशा 5 नामांचा आपल्याला सुरुवातीला आपल्या प्रारंभी म्हणजे दिवसाचा प्रारंभ या सगळ्यांच्या स्तवनाने झाला पाहिजे किंवा होतो. आणि मग त्यानंतर आपलं जे उपास्य दैवत असेल मुख्य, त्या उपास्य दैवताची उपासना केली गेली पाहिजे, असा नियम आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि आता एकट्या रामाचं नाव घ्यायचं म्हणजे मग शिवाला नाही नमस्कार करायचा असं नाही आहे ना तिथे, कारण शिवही रामच आहे आणि रामही शिवच आहे. हे आता आपल्याला सगळ्यांना निश्चितपणे नामस्मरणाच्या माध्यमातून किंवा इतर सगळ्या कथाकीर्तनांच्या माध्यमातून कळलेलं आहे. ते वळलेलं आहे की नाही तो भाग प्रत्येकाचा प्रत्येकाने ठरवायचा, पण कळलेलं नक्की आहे. म्हणून समजले आणि वर्तले, म्हणून समजले आणि वर्तले झालं पाहिजे. त्यामुळे समजलेलं असतं
पण वर्तणूक केल्या गेली नाही तर ते सगळं व्यर्थ होतं, अशी सूचना आपल्याला इथे समर्थ देतात. म्हणून आपणच आपला विचार करायचा आहे. तुझा तूची शोधोनी पाहे, की माझ्यामध्ये काय काय कमतरता आहेत, त्या सगळ्या कमतरता या रामनामाने जातात आहेत की नाही, याचा विचार कोणी करायचा आहे, तर तो मी करायचा. कारण विचार करण्याचं सामर्थ्य भगवंतानी कोणाला दिलं? फक्त मानवी जीवनाला दिलं. सगळ्यांनाच बुद्धी दिली. जे जे प्राणी आहेत या जगामध्ये त्या सगळ्यांना बुद्धी दिली, पण विचार आणि विवेक करण्याची क्षमता फक्त कोणाला दिली? तर फक्त मानवाला दिली. त्यांनाही विवेक करण्याची क्षमता दिली, पण कशापुरती? फक्त आहार, निद्रा, भय आणि मैथुनच. याच्या पलीकडे त्यांना विचार विवेक करताच येत नाही. मला या घरामध्ये दूध मिळालंय आज, म्हणजे उद्या मिळेलच, हा विचार त्यांचा असतोच, कारण की ती त्यांच्या पोटाची गरज आहे म्हणून. पण आपण काय विचार करतो? आज मिळालं म्हणून उद्या गेलंच पाहिजे का? नाही, ते बरं दिसेल का? आता हा विवेक करण्याची क्षमता कोणाला दिली आहे? आणि म्हणून इतर प्राण्यांमध्ये आणि आपल्यामध्ये असलेला फरक, म्हणजे मानवामध्ये असलेला फरक, हा इथे आपल्याला निश्चितपणे कळतो. त्याप्रमाणे तसं आचरण आमच्याकडनं झालं पाहिजे जर मी नामस्मरण करत असेल तर. आणि हे नामस्मरण कसं आहे? तर अत्यंत सोपं आहे. आपण त्या श्लोकावर, कारण तो उपसंहाराचा श्लोक आहे म्हणून सगळ्यात शेवटी आपण तो घेणार आहोतच. बहुत चांगले नाम या राघवाचे. जरी क्रमांक त्याचा 88 आहे आणि बाकीचे श्लोक नंतरच्या क्रमांकाचे आहे, तरी तो श्लोक उपसंहाराचा श्लोक आहे असं लक्षात घेऊन आपण, आणि मग आपण प्रसिद्ध असलेला श्लोक वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे सहज हवन होते. आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला यज्ञच करायचा असतो. सहज हवन होते नाम घेता सुखाचे. म्हणून अन्न ग्रहण करत असताना मगाचाच विचार परत येतो की अन्नमयम ही मनम सौम्य. म्हणून अन्न ग्रहण करत असताना काय करायचं? तर केवळ नामस्मरण करायचं. आणि नामस्मरण करत असताना जे अन्न आपण ग्रहण करतो त्याने आपलं मन अत्यंत शुद्ध, अत्यंत पवित्र आणि विधीला धरून अशा पद्धतीचं बनतं आणि त्याच पद्धतीचं कार्य आमच्या हातून होतं. पण दुर्दैवाने आजकाल काय करतो आपण? आम्हाला वेळच मिळत नाही हो टीव्ही बघायला. पण टीव्ही बघायला वेळ केव्हा मिळतो? किंवा मोबाईल मधलं व्हॉट्सअप चेक करायला वेळ केव्हा मिळतो? तर भोजन करताना. आणि म्हणून आम्ही सगळेजण घरात, आधी सदस्यांची संख्याच कमी आहे, पण तरी जे काही सदस्य असतात ते सगळेजण आम्ही टीव्ही समोर जाऊन बसतो आणि मग एखादी मालिका पाहत आम्ही आमचं जेवण जेवतो. पण त्या मालिकांमध्ये मध्ये मध्ये काय असतं? जाहिराती असतात. त्या कोणत्या पण असतात. आणि जाहिरातींचं सोडून ठेवूया, आपण ज्या वेळेला ती मालिका बघत असतो आधीच आपल्याही घरामध्ये काही ना काहीतरी समस्या असतातच. आणखी जेवत असताना आपण त्या समस्या त्यांच्या आपल्या घरामध्ये आणून ठेवतो आहोत याचा आम्ही विचारच करत नाही. आणि अशा समस्या खरंच असतील की नसतील आपल्याला माहिती नाही, असूही शकतात ज्या अर्थी अशा दाखवल्या जातात. पण अशा समस्या जर आम्ही आमच्या घरामध्ये आणल्या तर मग काय उपयोगाचं? आणि ते जेवण जेवत असताना त्या आपोआप आपल्या सूक्ष्म शरीर ते आपलं स्वीकारतं, ते तिथे धरून ठेवतं. आणि अशी परिस्थिती आल्यानंतर मी पण असंच वागेन असा कुठेतरी निश्चय होऊन गेलेला असतो. कारण अन्न सेवन करत असताना आम्ही तो टीव्ही बघत असतो किंवा मोबाईल बघत असतो. म्हणून एक नियम आपल्याला करायचा आहे की नामस्मरण अत्यंत सोपं आहे, फुकट आहे, त्याच्यासाठी वेगळे कोणतेही कष्ट करावे लागत नाहीत. पण इथे कष्टच करावे लागतात. कोणते? टीव्ही बंद करण्याचे आणि मोबाईल बंद करण्याचे. कारण त्याची उपयुक्तता निश्चित आहे. कारण आता मोबाईलचीच उपयुक्तता आहे म्हणून आता आपण हे रेकॉर्डिंग करू शकतो. त्यामुळे विज्ञानाची उपयुक्तता नाही असं अजिबात नाही, पण त्याचा किती उपयोग करून घ्यायचा हे आपण नक्की ठरवायचंय. म्हणून वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे. म्हणून ह्या सगळ्या श्लोकांचा परिपाक एकच आहे की नामस्मरण हे अत्यंत सोपं आहे.
अत्यंत सरळ आहे. त्याच्यासाठी कोणतेही वेगळे कष्ट करावे लागत नाही. पदरची एकही दमडी खर्च करावी लागत नाही. पण काही ठिकाणी ते मुलांनी मिळतं, तिथे आपण सावध असलं पाहिजे. गोमुखी आमच्याकडनं घ्या. गोमुखीची खरं गरज नाही, पण घ्या. माळही आमच्याकडूनच घ्या. असं ज्या वेळेला कुठे वातावरण असेल तिथे आपण ताबडतोब सावध होण्याची गरज आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. समर्थांचे हे श्लोक लक्षात ठेवायचे की नामस्मरण कसं आहे, फुकाच आहे. फुकाच आहे म्हणजे फुकट आहे. फुकाच आहे म्हणजे सहज आहे. फुकाच आहे म्हणजे कोणाचं नाम आहे ते, तर ते श्रीरामाचं आहे. ते ईश्वराचं आहे आणि नंतर ते ब्रह्माचं आहे. म्हणून या तीन सरणींनी पण आपण फुकाचे या शब्दाचा अर्थ शेवटी बघणार आहोत. फुकाचे या शब्दाचा अर्थच तो आहे की करी मूळ निर्मूळ घेता भवाचे, जीवा मानवा हेची कैवल्य साचे. त्या श्लोकाकडे आता आपण येतोय. उपसंहार आपल्याला करायचा आहे. आणि म्हणून उपसंहार करत असताना आपण उपसंहाराचा श्लोक आता एकदा विचारात घेऊया. आणि समर्थ आपल्याला सांगतात, बहु चांगले नाम या राघवाचे, अति आदरे अति साजिरे, स्वल्प सोपे फुकाचे, करी मूळ निर्मूळ घेता भवाचे, जीवा मानवा हेची कैवल्य साचे. आणि म्हणून काय सांगितलं की बहु चांगले नाम या राघवाचे. किती चांगलं आहे तर बहु. बहु म्हणजे व्यापक. राम हा व्यापक आहे. आपण म्हणतो बहुसंख्येने या, खूप संख्येने. मग आता इथे बहु याचा अर्थ व्यापक घ्यायचा आहे. आणि म्हणून राम हा व्यापक आहे. किती व्यापक आहे तर दशांगुले उरला. मी मला माझ्या शरीरापुरतच मर्यादित समजते, पण तसं नाही आहे. कारण काय की जीवा मानवा हेची कैवल्य साचे. पहिलं चरण शेवटच्या चरणाशी जोडून ठेवायचं. आणि हे कैवल्य मीच आहे. कारण प्रत्येक ग्रंथ आपल्याला माहितीये कोणती ओळ सिद्ध करण्यासाठी आहे किंवा कोणता सिद्धांत सिद्ध करण्यासाठी आहे, तर एकच ब्रह्म सत्य आहे, जग मिथ्या आहे आणि जीवच ब्रह्म आहे. आणि शेवटचं चरण या श्लोकाचं समर्थ आपल्याला तेच सांगतात, जीव मानवा हेची कैवल्य साचे. त्यामुळे प्रत्येक ग्रंथाचा विषय ब्रह्मसत्य जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरा हा एवढाच असतो. हे आपल्याला परत एकदा इथे लक्षात ठेवायचं आहे. आणि ते किती सोपं आहे, किती फुकट आहे. तर जनाबाई सांगते तसं, देव उघडा उघडा. देव उघडा आहे, तो कुठेही झाकलेला आहे. आणि देव म्हणजे इथे ब्रह्म. आपल्याला ब्रह्म म्हटलं की भीती वाटते ना. त्या शब्दाचीच एक कुठेतरी भीती बसलेली असते मनामध्ये. म्हणून संत अनेकदा देव हा शब्दच वापरतात. म्हणून इथे समर्थही या निर्गुण निराकार असलेल्या या ब्रह्माला काय त्याचं नामकरण करतात आहेत राघवाचे. इथे राघव हे नामकरण समर्थांनी केलं. पण हे नाम कोणाचं आहे, नाम आहे ते. आपण त्याकडेही थोड्या कालावधीसाठी येऊ. कारण की आपल्याला माहिती आहे त्याचं विवेचन निश्चितपणे आपण कोणाकडनं तरी ऐकलेलं आहे. नाम आणि नाव याच्यातला असलेला फरक आपल्याला निश्चितचपणे माहिती आहे, अशी माझी स्वतःचीच खात्री आहे. म्हणून नाव देहाचं असतं. म्हणून ते विशेष. मला काय नाव आहे ते या देहाला आहे. आणि सर्वनाम कोणतं आहे तर मी माझा उल्लेख करत असताना वर्षा नाही करत, मी करते. तुम्ही तुमचा उल्लेख करत असताना स्वतःचं नाव नाही सांगत प्रत्येक वेळी. काय म्हणता मी. आणि मग हा मी कोण आहे तर जीवा मानवा हेची कैवल्य साचे. आणि मग तोच कोण आहे तर राघव आहे. श्रीराम जय राम जय जय राम या सिद्ध मंत्राच्या सहाय्याने समर्थांनी आपल्याला हे नाम किती सोपं आहे, सुलभ आहे आणि अत्यंत निष्ठेने जर आपण त्याचं जप केला आणि अखंड ते स्मरणामध्ये ठेवलं तर आपल्याला काय आपण काय होणार आहोत म्हणजे मुळात आहोतच
पण आपल्याला झाल्यासारखं वाटेल. मुळात असलेलेच आपण परत ते होणार आहोत. त्याला शास्त्राने शब्द दिलाय प्राप्ताची प्राप्ती. प्राप्तच आहे. एका ब्रह्माशिवाय या जगामध्ये दुसरं काही नाही. परंतु मी कल्पना केली की मी देह आहे, हे जग सत्य आहे, आणि म्हणून मी त्या पद्धतीने वागायला लागले. त्या मी मध्ये मी अडकले, मीच्या अनुषंगाने येणाऱ्या माझ्यामध्ये अडकले. त्यामुळे मी भवसागरामध्ये गटांगळ्या खायला लागले, आणि त्या भवामध्ये गटांगळ्या खायला लागले म्हणून काय होतं, तर जन्मानंतर जन्म येतात. कारण वासना शिल्लक राहतात आणि त्या वासना मला परत परत जन्म घ्यायला भाग पडतात. म्हणून तिसऱ्या ओळीमध्ये चरणामध्ये समर्थ आम्हाला सांगतात, करी मूळ निर्मूळ घेता भवाचे. त्या भवाचं जे मूळ आहे काय आहे, भव म्हणजे भवसागर, भव नदी, असा त्याचा उल्लेख शास्त्र ग्रंथांमध्ये आपल्याला आढळतो. याचं मूळ काय आहे तर वासना. मग हे नाम जर मी, जे नाम अत्यंत सोपं आहे, अत्यंत साधा आहे, अत्यंत सुंदर आहे, आणि ते घेतल्याने काय होतं तर माझ्या सुद्धा वासना आपोआप 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 संपुष्टात येतात आल्या पाहिजे. आणि त्या अशा आल्या आहेत की नाही हे आम्हाला आधीच्या श्लोकांमध्ये कळलं पाहिजे. आधीच्या श्लोकांचा आपण विचार केला त्यानुसार त्या होत आहे की नाही हे मला कळलं पाहिजे. असं होत नसेल तर माझं नक्की कुठेतरी काहीतरी चुकत आहे. त्यामुळे मी फक्त यांत्रिकतेने नाम घेते का किंवा सकामतेने नाम घेते का याच्याकडे माझा विचार पाहिजे, जो मगाशी आपण बघितला की आता रामाची मूर्ती नको, हा राम मला काही देत नाही, आता कृष्ण देईल म्हणून कृष्णाची मूर्ती घेऊन यायची, असं नको. मला नाम कशासाठी घ्यायचंय तर करी मूळ निर्मूळ घेता भवाचे, जीवा मानवा हेची कैवल्य साचे. त्यामुळे अत्यंत स्वल्प काय आहे राम, अत्यंत सोपं, अत्यंत साधं आणि साजिर, असं हे साजिर असलेलं नाम आपण सतत घ्यावं. त्याच्यासाठी बाकी कोणतेही कष्ट पडत नाहीत. असे कष्ट न करता, एकही पैसा खर्च न करता, कुठेही जाण्याचे कष्ट न घेता, माऊलीने सांगितल्याप्रमाणे ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंताळ. पण त्याच्यामध्ये परत जबाबदारी आली आहे. संत, आपल्याला संतांची भाषा सहजच वाटते आणि सहजच आहे, याच्यामध्ये काही वाद नाही. परंतु करा एक चित्त. एक चित्त, एक म्हणजे काय, एक म्हणजे ब्रह्म आणि दोन म्हणजे माया. त्यामुळे एक म्हणजे ब्रह्म म्हणून तिथे एक चित्त जे आमचं आहे, जे इतक्या सगळ्यांमध्ये गुरफटलेलं आहे, त्या चित्ताला कुठे आपल्याला एकाग्र करायचं आहे तर त्या ब्रह्मस्वरूपावर एकाग्र करायचं. म्हणून फुकाचंच आहे, याच्याबद्दल अजिबात वाद नाही. अत्यंत सोपं आहे, याच्याबद्दलही वाद नाही. परंतु ते आपल्याला जाणीवपूर्वक घ्यावं लागतं, समजून उमजून घ्यावं लागतं. आणि असं समजून उमजून घेतलेलं नाम आपल्याला निश्चितपणे ब्रह्मस्वरूपापर्यंत म्हणजे मानवी जीवनाच्या ध्येयापर्यंत पोचवायला उपयोगी ठरतं. आणि श्रद्धेय श्रीराम महाराजांचा हाच जो विचार आहे किंवा कळवळ आहे आपल्या सगळ्यांसाठी. त्यांना तर ते सहजच प्राप्त होतं, सहज उपलब्ध होतं. पण आपल्याला सगळ्यांना ते प्राप्त व्हावं अशी कळकळ त्यांच्या मनामध्ये होती. म्हणून त्यांनी हा संकल्प सगळ्यांकडनं करवून घेण्याची ही जी काही परंपरा सुरू केली, ती परंपरा आपण अशीच पुढे ठेवूया. आणि हे सगळे त्यांचे शिष्य असणारे मग ही परंपरा अत्यंत निष्ठेने पुढे नेतात आहेत, त्यांना आपणही सहकार्य करूया. कारण गुरु हे आपले सद्गुरु जरी वेगळे असले देहाने तरी तत्वरूपाने ते एकच असतात. त्यामुळे त्यांचाही निश्चितपणे आपल्याला आशीर्वाद मिळत असतो. त्यामुळे अशी सेवा सद्गुरूंची आपल्याकडनं घडावी चिंतनाच्या माध्यमातून. पण त्याही पेक्षा फुकाचे नाम घेता मुखी असं आपलं एक घोषवाक्य आपण आपलं ठेवूया. आणि हे नाम आम्हाला महाराजांच्या आशीर्वादाने कृपाप्रसादाने ब्रह्मस्वरूपाशी एकरूप करू अशी प्रार्थना करू. आणि आजचं चिंतन इथेच पूर्ण करू.
शब्दांना विराम देते. जय जय रघुवीर समर्थ.